नमस्कार, मी अवधूत. आजचा हा संवाद घेत असताना खास विशेष सांगावंसं वाटतं. खूप दिवस झाले स्पर्धा परीक्षांच्या मुलांशी संवाद झाला नव्हता. मला आज वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांच्या मुलांमध्ये संवाद होईल. म्हणून सोशल इश्यूज चॅलेंजेस देत असताना या संवादाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षांच्या मुलांचे ए व बी प्लॅन निश्चितपणे महत्त्वाचे असतात. ते त्यांना मार्ग देत असतात आणि ते मार्ग देत असताना आपण सोशल इश्यूज चॅलेंजेस ज्यावेळेस स्वीकारतो त्यावेळेस पहिला मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे ए मार्ग आणि बी मार्ग कसा आपण सहजगत्या पार करू शकतो आणि एका उंचीपर्यंत, मोठेपणापर्यंत आणि ध्येयापर्यंत कशाप्रकारे जाऊ शकतो ते आजच्या या सोशल इश्यूज चॅलेंजेस या संकल्पना सांगत असताना अतिशय महत्त्वाचं वाटतो, गांभीर्यपूर्वक वाटतो आणि तुम्हाला आणि मला विचार करायला लावणारा वाटतो. म्हणून ज्यावेळेस तुमचं ध्येय आहे म्हणजे स्पर्धा परीक्षा पार पाडणं हे ध्येय आहे, स्पर्धा परीक्षेच्या मेरिट लिस्टमध्ये येणं हे तुमचं ध्येय आहे, त्याच वेळेस हे सोशल सायन्स किंवा सोशल इश्यूज चॅलेंजेस अभ्यासणं देखील तुमचं ध्येय आहे. जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस म्हणजे स्पर्धा परीक्षांचं चॅलेंजेस स्वीकारताय त्यावेळेस सामाजिक भान ज्यावेळेस तुमच्या डोक्यांमध्ये येईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्ही प्रशासनामध्ये गेल्यानंतर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही सक्षम ठराल. म्हणून हे एसाठी सोशल इश्यूज चॅलेंजेस. तर बी जो गट आहे म्हणजे ज्यांच्याकडून स्पर्धा परीक्षा सोडवल्या नाही जाणार त्यांनी बी मार्ग स्वीकारावा, म्हणजे बी देह स्वीकारावं. त्यांच्याकरता देखील सोशल इश्यूज चॅलेंजेस आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये वर्षभरामध्ये 365 चॅलेंजेस येतात आणि 365 चॅलेंजेस जे येणार आहेत ते तुम्ही कशाप्रकारे सोडवू शकता हे त्या आपल्या सोशल इश्यूज चॅलेंजेस या कॅम्पेनच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे. आणि हे देत असताना तुम्ही व्यक्त व्हा. ते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकता. पहिलं व्यक्त होणे बोलण्याच्या माध्यमातून आहे, तुमच्या व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून आहे, तुमच्या लिखाणाच्या माध्यमातून आहे. आणि हे सगळं एकत्रित करा, संकलित करा आणि त्याचं फॉरगेटिंग करा आणि थेटपणे माझ्या टेलिग्रामला किंवा माझ्या फेसबुक अकाउंटवर तुम्ही मेसेजच्या स्वरूपात ते पाठवा. म्हणजे ते आपण भविष्यामध्ये प्रकाशित करूयात, संपूर्ण समाजापर्यंत आणूयात, तुमच्या हातात देऊया आणि तुम्ही ती बदलाची प्रगती तुम्ही निश्चितपणे समाजापर्यंत घेऊन जाल. हा सोशल इश्यूज चॅलेंजचा एक महत्त्वपूर्ण भाग. आणि हा महत्त्वपूर्ण भाग देत असताना निश्चितपणे तुमच्या करिअरच्या दिशा देखील तुम्हाला या सोशल इश्यूज चॅलेंजेसच्या माध्यमातून प्राप्त होतील. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये याची व्याप्ती सांगत असताना तुमचं ध्येय ए आणि बी कशाप्रकारे बदललं जाऊ शकतं, बदलतं, या अनुषंगाने सोशल इश्यूज चॅलेंजेस तुमच्या हातात सोपवत आहे. आणि तुम्ही या सोशल इश्यूज चॅलेंजेसमध्ये नक्कीच निश्चितपणे सहभागी व्हा, ठामपणे सहभागी व्हा, धीरोदत्तपणे सहभागी व्हा आणि आपलं ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयानुसार त्या सोशल चॅलेंजेसला आव्हान द्या. जेणेकरून ते आव्हान दिल्यामुळं तुम्ही स्वतः बदलाल, तुमचे मित्र बदलतील, तुमचं घर बदलेल, तुमचा समाज बदलेल आणि समाज बदलल्यानंतर पूर्ण तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय व्हाल, जागतिक व्हाल. त्या दृष्टिकोनातून हे सोशल चॅलेंजेस देत असताना अतिशय महत्त्वपूर्ण आणि वेगळी दिशा तुम्हाला प्राप्त होईल. इतकंच आजच्या व्हिडिओमध्ये.